कोल्हापूरच्या महानगरपालिका शाळेचे शिक्षक गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आले। गिरीश फोंडे हे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे नेते आहेत। एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात कुणाल कामराचे व्हिडिओ गिरीश फोंडे लावणार होते। सरकारी धोरणांविरुद्ध भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शिंदेंविरुद्ध फोंडे अनादरयुक्त बोलत असल्याची क्लिप देखील व्हायरल झाली। महानगरपालिका उपायुक्तांनी निलंबनाचं पत्र त्यांना पाठवलंय। निलंबनाच्या कालावधीचा पत्रात उल्लेख नाही। निलंबन काळामध्ये महानगरपालिका मुख्यालयात बोलवेल तेव्हा हजर राहण्याची सूचना देखील करण्यात आली आहे। दुसरी नोकरी आणि व्यवसाय करत नसल्याची दरमहा हमी सुद्धा द्यावी लागणार आहे। आपल्याला कारणे दाखवा नोटीस न देताच निलंबित केलं गेलं असं गिरीश फोंडेंचं म्हणणं आहे। आपल्या निलंबनाविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला गिरीश फोंडे यांनी विरोध दर्शवला होता। ते काय म्हणाले होते आपण पाहूया। एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा, व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर कुणाल कामरासारखा यांना एवढा झुमत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे। आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर, पण आम्ही त्याला भीक घालत नाही। मग असं कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं, त्यातील शब्द आणि शब्द वाटला। तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदेंच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्यासमोर, तुम्ही लावा बघूया काय करताय। भारतीय राज्यघटना आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।